सर्व शेतकऱ्यांना मित्रांनो अत्यंत तातडीचा मेसेज आहे। आज रात्री 10 नंतर मध्यरात्री व 19 जुलै 2024 रोजी राज्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। मित्रांनो, राज्यामध्ये पुन्हा एकदा भयंकर पावसाचा जोर वाढणार आहे, ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राइब करत नाही मित्रांनो, त्यामुळे आताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। तर मित्रांनो, आज रात्री 10 नंतर मध्यरात्री व 19 जुलैला कोणत्या भागात पाऊस होणार आहे ते आपण मराठवाड्यापासून सुरुवात करू। नांदेड, परभणी, हिंगोली या ठिकाणी, जालना, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये अक्षरशः ढगफुटी सदृश पाऊस होणार आहे। आपण स्क्रीनवरती बघू शकताय नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यामध्ये तर आपल्याला अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तर जालना, जिंतूर, छत्रपती संभाजीनगर, पैठण, माजलगाव या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। बीड, लातूर या ठिकाणी, धाराशिव या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। परळी, केज, कळंब, भूम, परांडा, वाशी या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यामध्ये मित्रांनो भाग बदल आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। तसेच विदर्भामध्ये जर पाहिलं तर नागपूर, भंडारा, गोंदिया, अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा या संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो। अकोला, अमरावती या जिल्ह्यामध्ये आपल्याला सर्वाधिक पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसेच यवतमाळ, वाशिम, पुसद या भागामध्ये देखील आपल्याला अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। तर चंद्रपूर, वणी या भागामध्ये देखील जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। नागपूर, भंडारा, गोंदिया या भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। एकंदरीत विदर्भातील सर्व जिल्ह्यामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे। तसेच जळगाव, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। जळगाव व धुळे जिल्ह्यामध्ये पावसाचा सर्वाधिक जोर आपल्याला पाहायला मिळत आहे। तसेच नाशिक, इगतपुरी, मनमाड या भागामध्ये देखील मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तर रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणे, पालघर या संपूर्ण कोकणपट्टीच्या भागामध्ये अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। एकंदरीत संपूर्ण राज्याचा विचार केला तर मराठवाडा व विदर्भामध्ये पावसाचा जोर हा सर्वाधिक पाहायला मिळतोय। तर जळगाव, धुळे या भागामध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। तर कोकणपट्टीमध्ये पावसाची संततधार पाहायला मिळते। तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात, आपण या चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।